तुझ्यात जीव रंगला भाग 4. माई ए माई काय करत आहे. राया माईला हाक मारत होता. त्याला खूप आनंद झाला होता. स्वरा त्याची खूप लाडकी बहीण आहे. राया काय झालं आहे. एवढा का आरडाओरडा करत आहे. काय झालं माई म्हणतात. स्वराचा फोन आला होता. ती आणि तिच्या मैत्रिणी येत आहे. तिच्यासोबत तिच्या कॉलेजमधल्या प्रोजेक्ट मिळालेला आहे. शेती प्रोजेक्ट भेटला आहे. तो पूर्ण करायला राया म्हणतो. ज्योतीचे कान टवकारले. स्वरा येत आहे म्हणजे नरेंद्र पण येणार. जेव्हापासून समजायला लागले तेव्हापासून ती नरेंद्रवर प्रेम करायला लागली आहे. चांगलं आहे की मग पोरी येतायस तर येऊ दे, त्यांना करू दे. काय अभ्यास करायचा आहे तो. वंस पण येत आहे का. माई रायाला विचारतात. नाही ग माई, फक्त स्वरा येत आहे. तिची मैत्रीण. नंतर नरेंद्र येणार वाटतं त्यांना घ्यायला, राया म्हणतो. ज्योतीला खूप आनंद होतो. त्याला बघता तर येईल. राया दादाला सांगितलं तर तो माझी मदत करेल का. नरेंद्रला कोणी आवडत असेल तर. नको, त्याला कोणी आवडत नको असावं. तो फक्त माझा असावा. ज्योती मनात विचार करत होती. माई तिच्या आवडीची भाजी बनव, तिला खूप आवडेल. संध्याकाळपर्यंत पोचेल, राया म्हणतो. तुझी खूप लाडकी बहीण आहे ना, म्हणून तुला एवढा आनंद झालाय. सगळं तिच्या आवडीचंच बनवते, माई म्हणतात. माई असं काही नाही ग, मला रमाताई पण आवडते, ज्योती पण आवडते. माझ्या सगळ्या बहिणी एकदम मस्त आहे, राया म्हणतो. हो रे बाबा, सगळे लाडके तुला. भाजी बनवू दे, शिरप्याजवळ पाठव, माई म्हणतात. अजितला घेऊन राया शेतामध्ये जातो. माईला सांगून अजित आणि राया शेतात निघून जातात. अकू अकू उठ बेटा, जायचं आहे ना स्वरा बरोबर गावाला, ललिता म्हणतात. मॉम झोपू दे थोडा वेळ, अकू म्हणते. ही आहे अकिरा, आपल्या कथेची नायिका आहे. दिसायला सुंदर, मोठे डोळे, हसमुख चेहरा, लांब केस, सगळ्यांना आपलं समजणारी. गाव खूप आवडतं. लहानाची मोठी शहरात झाली. गाव कसं असतं, गावातले लोक कसे असतात, त्यांची क्युरिसिटी खूप होती तिला. म्हणून तिने हा प्रोजेक्ट घेतला होता. आंटी, अकिरा उठली का. लवकर निघावं लागेल, स्वरा म्हणते. चल नाश्ता करून घे, ती फ्रेश होते, ललिता म्हणतात. स्वराचा नाश्ता होतो. अकिरा पण आवरून येते. अकिरा पण नाश्ता करते. मॉम अँड डॅडला बाय करून अकिरा बॅग घेऊन निघते. अकिरा स्वतःकडे लक्ष दे, जेवण वगैरे वेळेवर करायचं, प्रोजेक्टच्या नादात उन्हामध्ये फिरायचं नाही, स्वतःची काळजी घ्यायची. विश्वनाथ म्हणतात. येस डॅड, मी माझी काळजी घेईल, अकिरा म्हणते. स्वरा आणि अकिरा गाडीमध्ये बसतात. त्यांची अजून एक मैत्रीण येणार असते. त्या तिला घेऊन पुढे निघतात. त्यांनी ड्रायव्हर घेतलेला असतो. सोबत गाडीने जाणार असतात. काका, मस्त गाणं लावा ना, गावाकडचं असेल असं, अकिरा म्हणते. हो ताई, गाणं लावतो, ड्रायव्हर काका म्हणतात आणि गाणे लावतात. वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. जल्लोष आहे आता उधाणलेला, स्वरधुंद झाल्या मनी छेडलेल्या, शहारलेल्या उधाणलेल्या कसे सावरावे. वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. स्वप्नातले गाव माझे पुढे, दिवसाचा पक्षी अलगद उडे. फांदीच्या अंगावरती चिमण्यांची चिवचिवणारी, झाडात लपले सगळे सोयरे. हा गाव माझा जुना आठवांचा, नातात हसण्या त्या वाहत्या नदीचा, ढगाळलेल्या पाऊस गाणे कसे सावरावे.
हातातले हात मुनबावरे, खडकांची माया कशी पाजरे. भेटीच्या ओढीसाठी श्वासाचे ते झुंबर हलके, शब्दांना कळले हे गाणे नवे. ही वेड आहे मधा गोंधणारी, ही धुंद नाती गंधावणारी. पुन्हा एकदा उरी भेटता कसे सावरावे, वाऱ्यावरती गंध पसरला हे नाते मनाचे. मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे, वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे. मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. किती मस्त गाणं आहे. खरंच गावाला गेल्यावर किती मजा येणार ना. अकिरा म्हणते, तू गावामध्ये चल, किती मजा येते. मामीच्या हातचं जेवण वा वा. मामा पण खूप लाड करतात. राया दादाबद्दल तर काय सांगू, काय नाही. खूप चांगला आहे. शेतामध्ये काम करतो, सगळ्यांना मदत करतो, खूप प्रेमळ आहे. किती लोकांचं काम केलं असेल, किती नाही, किती लोकांना मदत केली असेल. खूप चांगला आहे माझा दादा, मनमिळाऊ आहे. स्वरा रायाची तारीफ करताना थकत नाही होती. खूप तारीफ करत आहे तुझ्या दादाची. खरंच एवढा चांगला आहे का तो? अकिरा म्हणते. हो, खूप खूप चांगला आहे. स्वरा म्हणते. हँडसम आहे का गं तुझा दादा? त्याच्यावर लाईन मारता येईल. शेतकरी लोक खूप चांगले असतात. मिनल म्हणते. माझा दादा खूप चांगला आहे. तू काय लाईन मारशील? तू कोणालाच लाईन देत नाही, कोणाकडे बघत नाही. किती मुली मरत असतील त्याच्यावर. खूप हँडसम आहे. शेतात काम करून मस्त पिळदार शरीर आहे. स्वरा म्हणते. अकिराच्या मनात घर केलं होतं. खरंच एवढा चांगला असेल का? मजा यार, मग नक्कीच त्याला पटवून दाखवेल. मिनल म्हणते. हो हो, ट्राय कर. स्वरा म्हणते. बस कर आता, थोडा वेळ बडबड तुमची. अकिरा म्हणते. माईने जात्यावर दळण दळायला काढलं होतं. माई ओवी म्हणत होत्या. दळण दळते जात्यात, येता सूर्यनारायण तुळस हसते गालात. देवा उजळे अंगण, मायेचा गोडवा ओवीत. मायेची आठवण, सासर आपला जोडीत. सासुराचे गुणगान, जन्म मरणाच्या तडीत. भरल्या जीवन घा श्वासाचा देत, करावं देवाचं ध्यान. ओवी ओवी जोडून, जन्मला हरीचा जन. सावड्या पाहून भरून आलंय मन. गावातील वातावरण खूप छान आहे. संध्याकाळ झाली होती. पक्ष्यांच्या घरट्यात जात होते. गार वारा होता. सूर्यास्ताला जात होता. मंदिरामध्ये तुकाराम महाराजांचे भजन चालू होते. देई मज सर्व काळ, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. सदा माझ्या डोळा, जडो तुझी मूर्ती. रुक्माईचा पती सोयरिया. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. विठू माऊली हाची वर देईल, संचारून येईल हृदयी माझा. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. तुका म्हणे काही न मागे, अणिक तुझी पायी सुख सर्व आहे. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. अभंग ऐकल्यावर खूप छान प्रसन्न वाटत होतं. अकिराची गाडी गावामध्ये आली. तिला खूप छान वाटत होतं. निसर्गरम्य वातावरण, हिरवी हिरवी झाडे वाऱ्यावर डुलत होते. अकिराला खूप प्रसन्न वाटले. कधी बघितलं नाही होतं. शहरातल्या मोठ्या मोठ्या बिल्डिंगच फक्त बघितल्या होत्या. यार स्वरा, किती छान गाव आहे ग. मला तर खूप आवडलं. अकिरा म्हणते. तिला खूप आनंद झाला होता. अकिरा, अजून तू काही पाहिलं नाही. राया दादासोबत शेतात जाशील ना, तो खूप काही दाखवेल तुला. स्वरा म्हणते. मला पण बघायचं आहे. शेत अजून जाणून घ्यायचं आहे. तुझा दादा माझ्यासोबत असेल तर खूप मजा येईल. मिनल म्हणते. मिनल मध्ये मध्ये करत आहे. मला पण रायाला बघायची ओढ लागली आहे. स्वरा एवढी तारीफ करते म्हणजे खरंच खूप चांगला असेल. अकिरा मनात विचार करत होती. राया शेतामध्ये काम करत होता. आज मन नाही होतं. स्वरा येईल म्हणून घराकडे ओढ होती. राया, काय चालू आहे? बांधा फुटला, पाणी चाललंय, माती पण वाहून जाईल.
आज काय लक्ष नाही लागत आहे का? अजित म्हणतो. स्वरा येत आहे. असं वाटत आहे कधी संध्याकाळ होईल, तिला भेटेल. राया म्हणतो. माई आज चांगलं जेवण बनवणार. माझी तर मजा आहे. अजित म्हणतो. तू फक्त खायचा विचार कर, बाकी काही सुचत नाही तुला. राया म्हणतो. मी ऐकलं आहे स्वरासोबत तिच्या मैत्रिणी येणार आहे ना, सुंदर असतील ना, त्या शहरातल्या म्हणजे मॉडेलच असते. अजित म्हणतो. तुला ना मारायला पाहिजे. काय पोरी पोरी करतो रे? आबांना नाव सांगेल, तुझं लग्न लावून द्यायला सांगतो. राया म्हणतो. नको बाबा नको, आबांना नको, ते मारत नाही, त्यांचे शब्द लागतात. लग्न तुझं झाल्याशिवाय नाही कळणार. अजित म्हणतो. कशाला नको तिथं लक्ष घालतो? उसामध्ये पाणी लावायचं आहे, भाजी काढ शिरप्याजवळ द्यायची आहे. राया म्हणतो. हो देतो काढून भाजी. अजित म्हणतो. काढायला निघून जातो. सजित काय विचार करत आहे? काही काम करशील का? आरती म्हणतात. स्वरा येत आहे, तिच्या मैत्रिणी पण येत आहे ना, त्यातली एक श्रीमंत मुलगी बघायची, तिला पटवायचं. कसं सगळे राया राया करता हे तिला दाखवून द्यायचं. तिच्या बापाच्या पैशावर मजा करायची. सजित म्हणतो. खूप मस्त आहे, पण ती पोर पटेल का? शहरातल्या पोरी खूप हुशार असतात. आरती म्हणतात. हो पण मी बघेल, कोणीतर असेल जाड्यात फसेल. अजित म्हणतो. खूप छान होईल. आरती आनंदात म्हणतात. सचित बाहेर निघून जातो. माई आणि जयश्री घरातले काम बघत होत्या. आरतीला काही पडलं नाही होतं. थोडा हातभार लावायचा. खूप काम केलं, आव आणायचा. टिया विचार करत होती. विवेकला कशी मैत्री करायची? विवेक ढुंकून पण बघत नाही माझ्याकडे. कसं होईल माझ्या देवालाच माहीत. का मन तुझ्याकडे धाव घेतो? का मनात तुझे विचार असतात? का तुला बघताच वेडी झाली मी? का तुझ्यावर एवढं प्रेम करायला लागले? एवढा हँडसम आहे, एवढा चांगला आहे, पण एवढा खडूस का आहेस? बोलायला पण तयार नसतो. टिया टिया किसके खयालों में खोई है? मीना म्हणते. कोण असेल यार? तोच, माझ्याकडे बघत पण नाही तो. टिया नाराजीने म्हणते. चल जाऊ दे, सगळं सोड, चल लेक्चरला जाऊया, आता लेक्चर सुरू होईल. मीना म्हणते. हॅलो गाईज, काय करत आहे? लेक्चरला जाऊया ना? ज्योती म्हणते. हो, तुझीच वाट बघत होतो, आता जाऊ. चल मीना, टिया म्हणते. ज्योती, मीना आणि टिया लेक्चरला जातात. विवेकने पण तिघींना लेक्चरला जाताना बघितले असतं. तो पण मग लेक्चरला निघून जातो. अकिरा, स्वरा आणि मिनल रायाच्या घरी आल्या होत्या. त्या खूप छान स्वागत झालं होतं. अकिरा आनंदाने सगळं बघत होती. शेतातल्या वस्तू ठेवलेल्या होत्या. जवळच गोठा होता. गाई, म्हशी, बैल ती खूप कौतुकाने बघत होती. मिनल फक्त त्यांची श्रीमंती, वाडा बघत होती. किती मोठा वाडा आहे. हाताखाली नोकर चाकर होते. असा मला मुलगा भेटला तर खूप चांगलं होईल, ती विचार करत होती. स्वरा तर सगळ्यांना भेटली होती. घरातल्या लोकांनाही खूप आनंद झाला होता. विकास पण घरीच होते. काल आजारी होते, त्यांना आज दुकानात जाऊ दिले नाही होतं. संजय पण आले होते. दी विवेक आणि ज्योती आले. स्वराच्या गळ्यात पडले. स्वरा सगळ्यांची लाडकी होती. कसे आहे तुम्ही दोघं? कॉलेजमध्ये अभ्यास करताना की मस्ती करायला जातात? स्वरा म्हणते. आम्ही अभ्यास करतो. विवेक म्हणतो. हा खूप बोरिंग आहे. कोणत्याच मुलीकडे बघत नाही. मुली याच्यावर लाईन मारता. ज्योती म्हणते. हसायला लागते. सगळे हसत असतात. विवेकला नाही आवडत. तुला ना बघतो, तिला मारायला जातो. विवेक आणि ज्योतीची पकडापकडी चालू होती. अकिराला खूप मजा वाटत होती. तिला बहीण आणि भाऊ नाही होते. त्यांची मस्ती बघत होती. तिला खूप मजा वाटत होती. आपल्याला पण असे बहीण आणि भाऊ, किती मजा आली असती, अकिरा विचार करत होती. स्वरा जोरात ओरडली.